श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, नृसिंहदेवा नमोस्तुते। गताध्यय हे वाचिले, पंडितागृही यती निघाले, लोकसमुदाय तोही चाले, अति उत्कंठे पहावया। अल्पावकाशे ते सर्वही जाहले उपस्थित पंडितागृह्य, आश्चर्य पावुनी जो तो पाही, अवचित कैसे श्री आले। शास्त्रीबुवा पुढे होती, अतिनम्रत्वे श्रींस नमिती, उच्चासनीय त्या बैसविती, प्रेमादरे करोनिया। पुष्पमाला घालिती गळा, मस्तकी लावितो केशरी टिळा, धूप कर्पूर त्यावेळा लावुनी त्यांना ओवाळीती। नाना तऱ्हेची पकफळे, गोरसाचे रुपेरी पेले, तांबूल दक्षिणा अर्पुनी भले, अंगी लाविली केशरी ओटी। सौभाग्य द्रव्ये अर्पिती स्त्रिया, फुले अक्षता तुळशी तया वाहुनी, महिला पडोनी पाया, सन्मानिती समर्थांसी। अवतीभवतीचे लोक जमले, दर्शन होता सुखावले, ऐशा महात्म्या ना देखिले, सूर्यासम हे तेजस्वी। चाले मंजूळ वाद्य गजर, स्वामी समर्थ जय जयकार, शास्त्रीबुवा सोहळा फार, भक्तिभावे करीती ते। समर्थ पंडिता पुसती, कोठे तुमचे पिता असती, तदा मंडळी सर्व वदती, विद्यमान ते असती ना। स्वामी म्हणती काय वदता, अंतर्गृही पिता असता, पालख असे नातवा करिता, झोके तयासी कोण देई। लोक बघाया जाती आंत, बाळ पाळण्यांत, भुजंग देखता झोके देत, लोक किंचाळले तदा। अरे बापरे केवढा साप, अर्भका डसता होईल ताप, अहो हा कैंचा तुमचा बाप, मारा मारा ठार याते। गलका ऐकोनी हसती स्वामी, संधी साधिली असे नामी, मारिला असता तयाते तुम्ही, जरी आम्ही असतो ना। कासया मारिता त्या गरीबाते, मीच पाचारितो त्यात्य, महाभुजंगा ये ये येथे, वृथा नातरी मरशील। सरसर आला तो भुजंग, खडा राहिला झाडूनी अंग, शीळ वादनीय जाहला गुंग, स्वामी सन्मुख डोले तो। सुवर्णापरी अंगकांती, विशाल काया सुदृढ अति, सळसळे जीवा चंचलाती, टाकुनी फुत्कार बोले जणू। समर्थ प्रेमे पुसती तया, सुटली नसे का मोह, माया अरे टपले तुझ माराव्या, पुत्र पौत्रादी सर्वही। बा फणींद्रा सोडी हा छंद, तीव्र वासना घालिती बांध, मोह माया तोडी संबंध, कासया वृथा मरतोसी। जगीय नाही कुणाचे कुणी, लाभास्तव मानिती धनी, माता पिता भगिनी, स्वार्थ साधण्यापुरते हे। ऐक नागा तुझ सांगतो, वासना त्याग करावा तो, तव उद्धारास्तव दावितो, मार्ग तोची जो हितकारी। फुत्कार्य तो कान्हीतरी, वदे सुंदर फणा पसरी, यतिवर्य त्याचे मस्तकावरी, प्रेमे नीचकर ठेविती। नजेक सरोवर नारायण, तयामाजी करी गमन, योगियांच्या कुळ्य जनन, प्राप्त होईल तुझला किय। समजले जणुव तया वचन, स्वामींपदीय फणा नमून, पुत्र पौत्रादी विलोकून, सरसर केले गमन तये। जात तेथुनी सर्पवीर, लोकनेत्रीन चालला पूर, परम ज्ञानी योगेश्वर, लीला यांची अपूर्वकीय। यतिवर्य वदती त्या पंडिता, पाहिलात का तुमचा पिता, वासनाबले राहिला होता, भुजंग होऊनी जगतिया। होता तयाचा मुक्तियोग, यास्तवाला हा सुयोग, नातरी मरता, भोगिता भोग, वासना प्राबल्य असते असे। पंडिते यतिचरण, याची ती असो क्षमा म्हणून, आम्हास कोठले हे ज्ञान, मी तोण असे अपंडित। माझी या पितयाचा कळवळा, आपणा आला आजी या वेळा, या निमित्तेय प्रसंग सगळा, आगळाची अनुभविला। स्वामी थोर त्रिकालज्ञानी, जाणिली पित्याची सर्पयोनी, येऊनी मुक्ती दिधली झण्य, अनंत उपकार असती किय। या कारणे आपुले चरण, गृह्य लागले झालो पावन, अनन्य भावे तुम्हा शरण, माथिय घेतसेय पदांबुज। सर्वांस प्रेम्य मुनी वदती, निरोप द्यावा जाण्याप्रती, ईश्वरभजनीय ठेवुनी मती, सुखे वर्तणे संसारी। जावया उठता समर्थ मूर्ती, लोक श्रींचा जयघोष करीती, भेटाल केव्हा दिनांप्रती, साश्रुनयनय पुसती तया। आम्हास जाणे सर्व प्रांतीय, नानाविध त्या स्थलांप्रती, मार्गदर्शना मुमुक्षांप्रती, नित्य नूतन हिंडत असू। सुखी असावे निजस्थानीय, साधुसेवा सदा करुनी, सन्मार्गाने संसार करुनी, सार्थकी जिण्या लावावे। निरोपे घेतो असे म्हणूनी, त्रिविक्रम हे स्थान त्यजूनी, गमन केले किय तयांनी, क्षणांत होती अदृश्य। तेथून येती द्वारकापुर्य, परम श्रेष्ठ ती दिव्य नगरी, जिथे नांदले किय श्रीहरी, स्वामी जाहले प्रकट तिथे। असंख्य येती साधू संत, कराया तेथे तप अनंत, वेटावया श्रीभगवंत, साधने करीती कठीण महा। लोक नगरीचे भाग्यवंत, पुण्यवान नि श्रीमंत, भगवतकथाश्रवणीय रत, सदाचरणी असती ते। घराघरांतुनी कृष्णभक्ती,
कृष्णकथामृत जन सेविती तयांच्या पुण्या नसे मिती ऐसे सारे कृष्णमय पाणिया जाता हो नर नारी गायनामाजी वर्णिती हरी कृष्णप्रेमिय तयांची सरी कुणासी येणे शक्य नसे जनसंघ अवघाची कृष्णमय तापत्रयांचे तया न भय जीवनामध्ये ते निर्भय वृत्ती तयांची सुप्रसन्न कृष्णभक्ती ती अपार द्वारकापुर्य तो प्रेमपूर जन्म मरणाच्या वावया पार तपः साधने जन करीती भुऱ्याबुवा नाम्य ख्यात सान थोरा असे विदित मंदिरामाजिय ध्यान करीत बैसले असती निजासनीय भगवंत दर्शना तळमळती तदर्थ साधने घोर करीती ज्वलत वैराग्य मूर्ती ती पाहता जन नमिती तया गोमती तीर्थावरी वसती त्रिकाल समय स्नान करीती संध्या वंदन जपादी करीती तपाचरणी मग्न परिसोत अतिवृद्ध असती भुऱ्याबुवा जो जो यात्री येईल गावा घेती तयाचा मागोवा करीती सेवा सद्भावे हव्योगाच्या मुद्रा साधने अति कठोर तरी ते नेमाने अनेकदा अन्न पाण्याविणे करीती ऐसे परिश्रम समस्त जनांसी ते सेविती मधुर बोलूनी तुष्ट करीती अडले नाडले जाणती साह्य करण्यासी तत्पर धर्मग्रंथ वाचती नाना पुराण कीर्तनीय रमविती मना वेदांत चर्चा केलिया विना अन्नग्रहण ते करीती ना अमृताहुनी वाणी गोड श्रवण करिता जन उद्दंड सुधारती ते धरोनी चाड ऐशी वाणी हितकारी असत्य बोलणे नसे ठावे परम हितकर ज्ञान द्यावे मूळ जनांसी उद्धरावे ऐसे बुवा महापुरुष द्वारकास्थानीय लोकप्रिय संत सज्जना आदरणीय वृत्ती जयांची भगवंतमय अधिकारी ते भुऱ्याबुवा भुऱ्याबुवा हे नामकरण मिळाले तया या कारण रोम सर्वांगी शुभ्र म्हणून संबोधिती त्या भुऱ्याबुवा तप आश्चर्या अपूर्व केली अतिवृद्धता वया आली ईश्वरमूर्ती नसे दिसली ऐशा विचारे निराशले सगुण रूप ते पाहिल्याविण व्यर्थ वाटे त्या जीवन ज्ञान विज्ञान वांझ हे जाण असे वाटुनी तळमळती भाग्योदयाची वेळ आली भुऱ्याबुवा ती परी न कळली नित्याप्रमाणे प्रातःकाळी मंदिरीत ध्यानस्थ बसती ते ध्यानी एकाग्रता येता वेळ आली ते अवचिता पाहती ते प्रकाश होता चित्त क्षणभर बावरले प्रकाशीय पाहती दिव्य मूर्तीय ऐकिली होती जेची कीर्ती परम सुंदर दत्तमूर्ती साक्षात राहिली पुढे उभी शंख चक्र गदा पद्म त्रिमुखी दत्त मनोरम केतकीपरी कांती परम पाहता घालिती लोटांगणे क्षणांत बघती दत्तमूर्ती क्षणांत मूर्ती कौपिनवती आलट पालट असा बघती गूढतेने गोंधळले भगवंतांसी ते प्रार्थित कोण आपण हो निश्चित प्रार्थना ऐकोनी कर ठेवीत मस्तकावरी दिव्य प्रभू डोळे उघडा उठा पहा पाहती तोण आश्चर्य महा आजानुबाहू तेजाळ आहा कौपिनधारी दिसती यती कलियुगीय या उग्रतप अखंड केला तीव्र जप साधने केली ती अमाप तेणे आम्ही संतुष्टलो नृसिंह दत्तात्रय हे नाम त्रिलोकीय आम्हा नित्यकाम निर्दाळुनिया भवभ्रम उद्धार करीतो भक्तांचा श्रींस बसविती निजासनी चरण सेविती निजकरांनी गोरस फळे त्या अर्पुनी अत्यादरे सन्मानिती झालात आता तुम्ही वृद्ध कठोर साधनीय न व्हा बद्ध नाम चिंतन नित्य सिद्ध मोक्षप्राप्ती व्हावया प्रसन्न मने सदगुरुराय सांगती त्या वेदांत गुह्य आत्मरूपा जाणण्यासाह्य नीच सामर्थ्ये गुरु देती दास्यवृत्तीने बुवा वदले अलभ्य आपुले चरण दिसले अंगी पाहिजे किय बाणले अद्वैत ज्ञान ते तुमच्या कृपेय तत्वमसी वाक्यार्थ ज्ञान स्वामी करीती त्या प्रदान ब्रह्मानंद वाटला पूर्ण बुवा वदती धन्य झालो आनंदाश्रू घळघळा गळती रोमांच अंगी थरारती कंठ जाहला रुद्ध अति शब्द मुखांतूनी उमटेना भुऱ्याबुवाची प्रेमवृत्ती पाहता हर्षले जगतपती अखंड समाधी त्या दाविती माथी ठेवूनी कर तयांच्या दिव्य स्पर्श तो होता तया देहभानही गेले लया जीवनमुक्त स्थितीसी या बुवा सदगुरुकृपय पावल्य खवळला सागर व्हावा शांत बुवा बैसले अति निवांत सर्व वृत्ती निमाल्या आत आनंद समाधी लागे त्या बुवांचे पाठी कर फिरविती समाधी तत्क्षणी उतरेती भानावरी बुवा येती कवटाळिले श्रीचरणा आनंदसागर्य मी असता जागृत केले मजसी वृथा नको जीवन भोगण्या आता अखंड समाधी मज द्यावी कार्यपूर्ती वावयासी वेळ लागते यावयासी हेच तत्व किय अनुभवासी ऐशा प्रसंगे किय येई इतुक्या माझिय पसरले वृत्त मंदिर्य कोणी येत संत आजानुबाहू कौपिनवंत तेजे गभस्ती गमती जणव मंदिरी गर्दी तो उसळली मुंगीस जाया वाट नुरली नृसिंहस्वामी मूर्ती दिसली जनांसी अत्यंत तेजस्वी
बुवा सांगती कर जोडुनी साक्षात दत्त नृसिंहमुनी प्रकट झाले द्वारकाभुवन्य चरण वंदुनी कृतार्थ व्हा. बसविती तया उच्चासनी सान्निध बुवा कर जोडुनी अबीर बुक्काही उधळुनी प्रेमानंदे पूजिती धावती. आरती स्तोत्रेय पदे गाती भक्ती पाहता तुष्टोती संत सेवेची आसक्ती तारील तुम्हा सुनिश्चित. गुणवती दाटता भक्तजन आला मंदिरी एकजण काठी टेकीत समोरून अंध येई हळूहळू. भुऱ्याबुवा होती पुढे धरोनी हाती आणि तिकडे स्वामी चरणारविंदी पडे स्वामींस प्रार्थी कळवळवनी. देवा नाथा तुम्ही दयाळ रूप बघाया मनीय तळमळ परी न माझे नेत्र सबळ जन्मांत मी महापापी. सूर्यपूजा किय उधळिली सांजवात किय मी विझविली महापातके काय मी केली यास्तव जाहलो गर्भांध. मूर्तिमंत मी पापी करंटा अन्यांस देणे दोष खोटा कर्मदोष हा माझाची वाटा भोगणे यास्तव भाग असे. दया करा हो श्रीदयाळा पहावे वाटे रूप डोळा नेत्री पहावा हा सोहळा ऐसे वाटते मजदीना. करुण प्रार्थना येता कानिय अंतर्य कळवळे चक्रपाणी तयाते आणा सन्निध कुणी नेती सन्निध बुऱ्याबुवा. श्रीचरणांसी आलंगिती करुणारवे आक्रंदती दाखवा मजला अंधाप्रती निजरूप देवा साजिरे ते. कुरवाळीले त्या अंधाप्रती ऐसा न करणे शोक अति प्रेमे वदोनी कर फिरविती नेत्रांवरोनी तयाच्या किय. तोची घडला चमत्कार लोक पाहती खरोखर नेत्र उघडता चराचर दिसो लागले सर्वही. नेत्रकमळे ती उमलली दृष्टीपुढे धरा फुलली दिव्य विभूती तया दिसली श्रीस्वामीही प्रत्यक्ष. चक्षुंसी दिसताच यती मूर्ती परमानंद त्या होय अति अपूर्व सत्ता तुम्हा हाती आपण प्रत्यक्ष परमेश्वर. घळाघळा वाहे अश्रुपूर घेतली लोळण चरणांवर अनंता अनंत हे उपकार अनंत जन्मीय फिटते ना. ऐसे बोलोनी नम्र झाले दुजे भक्त तोंड पुढे आले बघता तयासी यती वदले यावे रावजी यावेळ्य. अचूक नामे पुकारिता वाटे तयासी आश्चर्यता ओळख आमुची मुळी नसता नामे कैसे पाचारिती. क्षणात जाहला मुखस्तंभ आ वासुनी जाहला खांब कासया बसता असे लांब बसावे आमुच्या सन्निध हो. भुऱ्याभुवान स्वदती स्वामी ओळख यांची आहे जुनी रावजी गेलेत विस्मरुनी सांगतो आम्ही सुनिश्चित. स्वामी आग्रहे रावजी बसती गोंधळली परी मनस्थिती जाणुनी तया यती वदती सर्व सांगतो ऐकावे. राव तुम्हा नसे स्मरण काशी क्षेत्रीन बांधुनी सदन वसत होता वैद्यकी करून माते सवे आपुल्या. माता होय रुग्ण उपचार केले ती संपूर्ण वाटता माता सोडील प्राण शोकाकुल जाहला तदा. मातेचे नाम रखुमाबाई वाद ज्वरे शुद्धी जाई स्थिती अत्यंत कठीण होई केला तदा आकांत. एक संन्यासी तदा येई अवलोकुनी तया दया येई करांगुलीतुनी तीर्थ देई माते मुख्य रावांच्या. नेत्र उघडुनी मज पाहिले आम्ही स्वहस्ते ती उठविले पाठीस जेव्हा गोजारिले माय सावध जाहली. मृत्युवेळ ती तदा टळली मरता मरता माय जगली यांच्या हर्षास सीमा नुरली हृदय धरिले पद आमुचे. पत्नी अहल्या कन्यका काशी वसतिस्थान सदैव काशी मृत पावली सानुली काशी दिधली आम्ही तीच सद्गती. रावजी सच्शील अत्यंत जगदंबेचे महाभक्त जपानुष्ठानीय अति आसक्त जाणतो यांच्या 7 पिढ्या. ऐकता सर्व हा वृत्तांत रावजी नेत्री अश्रुपात साष्टांग करीती प्रणिपात योगेश्वरांसी अत्यादरे. विस्मरणाची असावी क्षमा मज मतिमंदा दयारामा आशीर्वाद आपुले आम्हा समर्थ असती रक्षावया. करणे न लगे व्यर्थ चिंता तिघेही तुमचे पुत्र आता संपादितील ते श्रेष्ठता ज्ञान वैराग्य जगतीय. रावास दिले आशीर्वचन वर्णिले गोमती तीर्थगहन उपदेशुनी सोडिता सदन जय जयकार निनादला पुढील अध्येय सुरस कथा सिद्ध असणे ऐकण्या आता ऐकता वाटेल सार्थकता निजमानसी सुनिश्चित इति श्रीस्वामी गुरु कथामृत अध्याय त्यांतला पूर्ण होत रामचंद्र गोविंद हे लिहित स्वामी कृपेय सर्वथा अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.